आदितीजी आज सेफ स्कूल जो उपक्रम आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. काय वैशिष्ट्ये आहेत महत्त्वाची काय सांगा? मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक वेगळे उपक्रम आपण सुरू करत आहोत. गेले 4-5 वर्षात आपण बघत आहात. प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर, करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर. पण आजचा जो उपक्रम आहे तो थोडा वेगळा आहे. सुरक्षित शाळा हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा लहान मुलांना शाळेत पाठवतो तेव्हा ते पूर्णपणे विश्वासावर असतात की ते सुरक्षित असतात, पालक पण आणि ते विद्यार्थी पण. शाळेत आत जाताना, शाळेतून बाहेर येताना जिथे बस थांबते किंवा गाडी थांबते, रिक्षा थांबते, तिथून फुटपाथ नीट असायला पाहिजे. आत जायला आणि बाहेर यायला सुरक्षित एरिया असायला पाहिजे. तर 500 मीटरचा जो पेरिफरी आहे त्याची आम्ही जरा सिव्हिक इंटरव्हेन्शन्सनी थोडं अपग्रेड करणार आहोत. तो एक प्रकार आहे. आणि शाळेच्या आत गेल्यानंतर मेंटल हेल्थ केअर, डेंटल चेकअप म्हणजे ओरल हायजीन आणि डायबिटीज मॅनेजमेंट ह्या तिन्ही गोष्टींवर फोकस करणार आहोत. कारण हे आज देशाची गरज आहे, आपल्या राज्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टानं राजद्रोह हा कायद्याला स्थगिती दिली आहे. त्याचा वापर करू नये, जोपर्यंत आदेश येणार नाही तोपर्यंत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आदेश आहेत, आता पुढे काय करू शकतो. हाच कायद्याचा वापर राणा दाम्पत्याच्या विरोध जिस तरीके से इस पर पहले से ही पॉलिटिकल पार्टियां कह रही थी कि राजद्रोह पुराना कायदा हो गया और आज़ादी के पहले का है, इसको कहीं ना कहीं सुधार करने की जरूरत है. सुधार तो काफ़ी एरियाज़ में करने की ज़रूरत है. जैसे अभी हमने कहा कि सेफ स्कूल्स, हम बहुत बार हमारे बारे में सोचते रहते हैं, हमारे जो इतिहास है उसके बारे में झगड़ते रहते हैं, लेकिन आगे की जो पीढ़ी है, आगे की जो जनरेशन, उसके बारे में कोई नहीं झगड़ रहा है, कोई नहीं बात कर रहा है. ज्या पद्धतीनं सगळी करोना काळामध्ये खूप काम केलं म्हणजे बघितलंय. मग महापौर असतील किंवा मग बाकी इतर मंत्र्यांनीही लोकांना पोहोचवण्यापर्यंतचं काम केलेलं पोहोचवणं म्हणजे घरी त्यांच्या अगदी त्यांना अन्नधान्य पण देऊ केलं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही म्हणून यूपी सरकार एक आपलं ऑफिस महाराष्ट्रात सुरू करण्याचं त्यांचा मला वाटतं हा एक नवीन पॅटर्न आहे. ठीक आहे, पण मला वाटतं त्यावेळी आपण सर्वांनी पण बघितलं असेल, आपल्याकडे क्लिप्स यायच्या की यूपी असेल, बिहार असेल, केरळ असेल, इतर राज्य असतील, अनेक राज्य आम्ही एकमेकांच्या थेट संपर्कात होतो. जे एकमेकांच्या तिकडे जे लोक होते त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी देखील हिंदीमध्ये पण अपील केलेलं काही मायग्रंट लेबरना. ते मायग्रंट लेबर का चालायला लागले, ट्रेन का बंद होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण तरी देखील आपण बघितलं असेल की ह्या सर्व नागरिकांची व्यवस्था आपण महाराष्ट्रात अनेक वेगळ्या कॅम्प्समध्ये केलेली, अनेक वेगळ्या जागेंमध्ये केलेली. 3 वेळचं जेवण असेल, मेडिकल चेकअप असेल, काही योगायोगा देखील आपण सुरुवात केलेली. तर ह्या गोष्टी आहेत आणि ह्या सत्य आहेत, हे लोकांसमोर आहे. मला वाटतं ह्याच्यात जास्ती मी न जाता एकच सांगेन की आपला देश ह्याच्यात आता एम्बसीज उघडतील का हा एक वेगळा विषय एकमेकांच्या राज्यांमध्ये. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण देशात नागरिक म्हणून, हिंदुस्थानी नागरिक म्हणून जेव्हा फिरतो तेव्हा प्रत्येक राज्य त्यांची जबाबदारी असते आणि ती आपण त्यावेळी पूर्णपणे पार पाडली, आता पण करतो. मला वाटतं निवडणूक कधी असेल तरी आम्ही तयार असतो. कामं सुरू असतात. आत्ता हे काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण बघितलं असेल, पालकांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यांच्यासाठी पण आम्ही कामं करत असतो. आज विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईकरांना माहिती आहे आणि इतर शहरांमध्ये देखील जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यांना माहिती आहे की काम महाविकास आघाडींनी मजबूतपणे केलेलं आहे. Unfortunately or fortunately, we haven't advertised our schools and education system as a vote puller or for politics. The fact remains that over the last 10 years, the BMC schools have seen an exponential rise in terms of quality and in terms of quantity of children or number of children coming back to schools. Be it the extracurricular activities from our astronomy labs to our Vagoba Club to Safe Schools project, or our technology in terms of digitization of tabs and schools and virtual classrooms. We've seen good growth there and we're hoping to take it forward. Thank you. काय वैशिष्ट्ये आहेत महत्त्वाची काय सांगा? मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक वेगळे उपक्रम आपण सुरू करत आहोत. गेले 4-5 वर्षात आपण बघत आहात. प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर, करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर. पण आजचा जो उपक्रम आहे तो थोडा वेगळा आहे. सुरक्षित शाळा हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा लहान मुलांना शाळेत पाठवतो तेव्हा ते पूर्णपणे विश्वासावर असतात की ते सुरक्षित असतात, पालक पण आणि ते विद्यार्थी पण. शाळेत आत जाताना, शाळेतून बाहेर येताना जिथे बस थांबते किंवा गाडी थांबते, रिक्षा थांबते, तिथून फुटपाथ नीट असायला पाहिजे. आत जायला आणि बाहेर यायला सुरक्षित एरिया असायला पाहिजे. तर 500 मीटरचा जो पेरिफरी आहे त्याची आम्ही जरा सिव्हिक इंटरव्हेन्शन्सनी थोडं अपग्रेड करणार आहोत. तो एक प्रकार आहे. आणि शाळेच्या आत गेल्यानंतर मेंटल हेल्थ केअर, डेंटल चेकअप म्हणजे ओरल हायजीन आणि डायबिटीज मॅनेजमेंट
ह्या तिन्ही गोष्टींवर फोकस करणार आहोत, कारण हे आज देशाची गरज आहे, आपल्या राज्याची गरज आहे. त्याचं सुप्रीम कोर्टानं राजद्रोह हा कायद्याला स्थगिती दिलेली आहे, त्याचा वापर करू नये जोपर्यंत आदेश येणार नाही तोपर्यंत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आदेश आहेत, आता पुढे काय करू शकतो. हाच कायद्याचा वापर राणा दाम्पत्याच्या विरोध जिस तरीके से इस पर पहले से ही पॉलिटिकल पार्टियां कह रही थी कि राजद्रोह पुराना कायदा हो गया और आज़ादी के पहले का है, इसको कहीं ना कहीं सुधार करने की जरूरत है. सुधार तो काफ़ी एरियाज में करने ज़रूरत है. जैसे अभी हमने कहा कि सेफ स्कूल्स, हम बहुत बार हमारे बारे में सोचते रहते हैं, हमारे जो इतिहास है उसके बारे में झगड़ते रहते हैं, लेकिन आगे की जो पीढ़ी है, आगे की जो जनरेशन, उसके बारे में कोई नहीं झगड़ रहा है, कोई नहीं बात कर रहा है. ज्या पद्धतीनं सगळी करोना काळामध्ये खूप काम केलं म्हणजे बघितलंय, मग महापौर असतील किंवा मग बाकी इतर मंत्र्यांनीही लोकांना पोहोचवण्यापर्यंतचं काम केलेलं आहे. पोहोचवणं म्हणजे घरी त्यांच्या अगदी त्यांना अन्नधान्य पण देऊ केलं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही, म्हणून युपी सरकार एक आपलं ऑफिस महाराष्ट्रात सुरू करण्याचं त्यांचा मला वाटतं हा एक नवीन पॅटर्न आहे, ठीक आहे, पण मला वाटतं त्यावेळी आपण सर्वांनी पण बघितलं असेल, आपल्याकडे क्लिप्स यायच्या की यूपी असेल, बिहार असेल, केरळ असेल, इतर राज्य असतील, अनेक राज्य आम्ही एकमेकांच्या थेट संपर्कात होतो. जे एकमेकांच्या तिकडे जे लोक होते, त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी देखील हिंदीमध्ये पण अपील केलेलं काही मायग्रंट लेबरना. ते मायग्रंट लेबर का चालायला लागले, ट्रेन का बंद होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण तरी देखील आपण बघितलं असेल की या सर्व नागरिकांची व्यवस्था आपण महाराष्ट्रात अनेक वेगळ्या वेगळ्या कॅम्प्समध्ये केलेली, अनेक वेगळ्या वेगळ्या जागेंमध्ये केलेली. 3 वेळचं जेवण असेल, मेडिकल चेकअप असेल, काही काही ठिकाणी योगा देखील आपण सुरुवात केलेली. तर ह्या गोष्टी आहेत आणि ह्या सत्य आहेत, हे लोकांसमोर आहे. मला वाटतं ह्याच्यात जास्ती मी न जाता एकच सांगीन की आपला देश ह्याच्यात आता एम्बसीज उघडतील का, हा एक वेगळा विषय एकमेकांच्या राज्यांमध्ये. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण देशात नागरिक म्हणून, हिंदुस्थानी नागरिक म्हणून जेव्हा फिरतो तेव्हा प्रत्येक राज्य त्यांची जबाबदारी असते आणि ती आपण त्यावेळी पूर्णपणे पार पाडली, आता पण करतो. मला वाटतं निवडणूक कधी असेल तरी आम्ही तयार असतो. कामं सुरू असतात. आत्ता हे काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण बघितलं असेल, पालकांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यांच्यासाठी पण आम्ही कामं करत असतो. आज विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईकरांना माहिती आहे आणि इतर शहरांमध्ये देखील जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यांना माहिती आहे की काम महाविकास आघाडींनी मजबूतपणे केलेलं आहे. Unfortunately or fortunately, we haven't advertised our schools and education system as a vote puller or for politics. The fact remains that over the last 10 years, the BMC schools have seen an exponential rise in terms of quality and in terms of quantity of children or number of children coming back to schools. Be it the extracurricular activities from our astronomy labs to our Vagoba Club to Safe Schools project, or our technology in terms of digitization of tabs and schools and virtual classrooms. We've seen good growth there and we're hoping to take it forward. Thank you.